खमंग चवीचे छान कुरकुरीत वाळलेले अगदी छोटे छोटे असे सांडगे आणि भाजीला काही नसले तर हे सांडगे भाजी कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण आपली अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे हे सांडगे कसे करायचे तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करते. उन्हाळी वाळवणीतला पदार्थ म्हणजे साधी आणि सोपी अशी पद्धत, म्हणजे काहीही त्याला जास्त खटाटोप करावा लागत नाही. साधे आणि सोपी ही रेसिपी आहे ती म्हणजे सांडगे. पारंपरिक सांडगे ही सुरुवातच सांडग्यापासून केली जाते आणि सुरुवात जर सांडग्यापासून केली ना तर साध्या सोप्या पद्धतीने सुरुवात केली तर बाकीचे सगळे उन्हाळी वाळवणी पदार्थ सोपे जातात. त्याच्यामुळे सुरुवातीलाच सर्वप्रथम सांडगे बनवायला घेतात. तर आता तुम्ही पाहू शकता इथे मी मटकीची डाळ घेतलेली आहे. तर ही मटकीची डाळ छान स्वच्छ निवडून पाण्याने छान धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर रात्रभर भिजत ठेवायची आहे. तर तुम्ही सकाळी भिजत घालून संध्याकाळपर्यंत 4-5 तास भिजत घातले तरी भरपूर होते. तर सुरुवातीला हे पारंपरिक सांडगे करण्यासाठी ना आपण बघितलं असेल, पण जुनी लोक असतात ना पारंपरिक पद्धत सगळी करायची. तर हे जात्यावर भरड करून पावडर करून घ्यायची आणि नंतर ते भिजत घालायचं पीठ करून. तर आता ही आपण साधी सोपी पद्धत बघणार आहोत. त्याच्यामुळे मग मी रात्रभर मटकीची डाळ भिजत घातली आणि छान रात्रीची मटकीची डाळ भिजत घातली ना खूप छान डाळ भिजते, फुलते, फुगते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपली छान डाळ भिजलेली आहे आणि आता मी त्याचं सगळं काही पाणी काढून घेणार आहे आणि छान असं पाणी काढून घेतलं हे बघू शकता तुम्ही. आणि आपली डाळ आता वाटून घेणार आहे. पण त्याच्या आधी आता मी तुम्हाला दाखवलं ही लाल मिरची, लसूण आणि जिरं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर त्या मिक्सरमध्ये आता मी ग्राइंड करून घेते. छान बारीक पेस्ट मी थोडं किंचितच पाणी घातलेलं आहे आणि असं ते पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे. तर असं बारीक छान वाटून घेतलं ना तर लसूण, लाल मिरची आणि ह्या जिऱ्यामुळे इतका सुगंध छान लागतो आणि इतके सांडगे चविष्ट होतात ना. तर तुम्ही लाल मिरचीची पावडर न टाकता लाल मिरची, लसूण, जिरं हे तुम्ही नक्की वाटा आणि तशी तुम्ही सांडगे करून बघा, खूप उत्तम लागतात. तर आता मी लाल मिरचीची पेस्ट वाटून घेतली आहे आणि मटकीची डाळ वाटताना त्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. एक थेंबसुद्धा पाणी टाकायचं नाही. जेवढी मटकीची डाळ भिजली ना त्याच्यातच आपण जाडसर अशी भरड करून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने मी बाकीची मटकीची डाळ हे सगळी मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही अशी मी छान लाल मिरचीची पेस्ट वाटून घेतली आहे. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला ही लाल मिरची पेस्ट मिक्स करायची आहे. हळद टाकू नका, हळद टाकल्यामुळे आपल्या सांडग्याचा कलर जरा चेंज होतो. आणि हे बघू शकता तुम्ही, ही माझी आई आहे. आई माझे सांडगे करत आहे आणि तिच्या हातची खूप छान चव असते जेवणाला आणि अशी उन्हाळी वाळवणी पदार्थाला खूप छान चव असते. त्याच्यामुळे आज माझी आई माझ्याकडे आली होती तर तिच्या हातून आज आपण सांडगे बघणार आहोत. आणि खरंच तुम्ही तिच्या पद्धतीने सांडगे करून बघा, खूप छान होतील. तर आता आपण मटकीची डाळ छान भरड अशी वाटून घेतलेली आहे. त्याच्यात लाल मिरची, लसूण, जिरं याची पेस्ट टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळं काही एकजीव करून मिश्रण घ्यायचं आहे. खूप छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण असे छोटे छोटे असे सांडगे पाडणार आहोत. तर काही सांडग्यामध्ये अजिबात कुठलाही काश्मीरी रंग टाकलेला नाही आहे किंवा वेगळं काही हळद टाकलेली नाही आहे. असं सिंपल फक्त लाल मिरची, लसूण, जिरं हीच वाटून तुम्ही लाल मिरची टाकली आहे ना त्याच्यानेच इतका छान कलर येतो ना. आणि अगदी पारंपरिक पद्धतीने ही तुम्ही करून बघा, तर खूप छान होतात आपले हे सांडगे. आणि कोणी ह्याला सांडगे म्हणतात तर कोणी ह्याला वडे म्हणतात. तर हे असं आपले हे सांडगे आपण आता पाडून घेतो आहे. तर आई करत होती तर मी तिच्याबरोबर मी सुद्धा हे सांडगे पाडते. आणि असं आपण छोटे छोटे घेऊन असे तुकडे थोडे थोडे छोटे छोटे टाकायचे आहेत. पण ते 15 मिनटंसुद्धा लागत नाही, 10-15 मिनटातच आपले हे असे 1 किलोचे सांडगे होतात. आणि ना दुसरं म्हणजे सांडगे मोठे असे पाडायचे नाही आहे.
सांडगे मोठे काढले ना तर त्याच्यामध्ये एकदम मोठं होतात आणि मग भाजी करताना ते थोडी त्यांची भरड करतात आणि मग ते भाजीमध्ये टाकतात. तर तसं न करता आपण छान छोटे छोटे सांडगे पाडायचे आहे. ते त्याच्यामुळे कसं भाजी करताना खूप छान चव लागते आणि त्याच्यानंतर ते भाजी करताना फुगतातसुद्धा आणि चवीलासुद्धा छान लागतं. त्याच्यामुळे छोटे छोटे अगदी टाकायचे आहे आणि ते भाजीत टाकल्यानंतर खूप मोठे होतातच. तर चला, आई आणि मी आता हे सगळे मटकीच्या डाळीचे सांडगे पाडून घेतो आहे आणि आता हे उन्हामध्ये ठेवतो आहे. तर उन्हामध्ये ठेवताना मी तुम्हाला एक सांगेल, हे दिवसभर आपण घरामध्ये पंख्याखाली ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ऊन दाखवलं ना तरीसुद्धा चालेल. 2 दिवस ऊन दाखवा आणि त्याच्यानंतर आपले 2 वर्षभर असे टिकणारे हे छान सांडगे तयार होतील. तर हे सांडगेला मी 2 दिवसात फक्त दाखवले ऊन, पण इतकं छान कडकडीत आणि कुरकुरीत असे झालेले आहेत ना, तर खूप छान सुकलेत, वाळलेत. तर आता हे आपले सांडगे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि वर्षभर हे काय तर 2 वर्ष हे टिकणारे सांडगे. अगदी भाजीचा कंटाळा आला असेल ना तर नुसते सांडगे थोड्याशा तेलामध्ये छान कुरकुरीत असे फ्राय केले ना तरी खूप छान लागतात. डाळ भातासोबतसुद्धा खूप छान लागतात. भाजी नसतानासुद्धा एक ऑप्शन म्हणून सांडगे आपले तयार असतात. तर ही पारंपरिक सांडग्याची पद्धत आणि साधी सोपी अगदी पद्धत तुम्ही नक्की करून बघा आणि मेन म्हणजे माझ्या आईची पद्धत आहे ही. तर हे तुम्ही करून बघा. तर हे पारंपरिक सांडगे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.